पुढे काय शिकलो आपण? विजेची बचत करायची, विजेचा अनावश्यक वापर टाळायचा आहे. कसं अनावश्यक वापर होतो रे? आपण बघतो सायंकाळचं मम्मी घरात किचन मध्ये स्वयंपाक करते, बाहेर हॉल मध्ये कोणीच नाहीये, लाईट चालू आहे, फॅन चालू आहे, टीव्ही चालू आहे, किंवा बेडरूम मध्ये कोणीच नाहीये, बेडरूम मध्ये पण फॅन चालू आहे, लाईट चालू आहे. त्याची गरज आहे का बेडला? बेड मस्त पैकी हवा खातोय, चालेल का? असं नाही. त्याच्याने काय होतं, आपल्याला लाईट बिल जास्त येतं आणि बाबांनाच ते पैसे भरायला लागतात. आणि म्हणून आपण काय करायचंय, जिथे गरज नाहीये ते लाईट, फॅन, टीव्ही ऑफ करायचे. ओके, मग चला आपण आता अनावश्यक हॉलमध्ये लाईट चालू आहे, टीव्ही चालू आहे, फॅन चालू आहे, त्याची गरज नाहीये, मग बटन बंद करूया आपण. असं असतात, फॅन बंद करा, टीव्ही बंद करा, बेड मधला फॅन बंद करायचा. आता मम्मी किचन मधून हॉल मध्ये आली जेवायला, किचन मध्ये कोणीच नाहीये, मग किचन मध्ये पण फॅन लाईट चालू आहे, तेही बंद करायचे. असं असत, त्याच्याने काय होईल, आपल्याला लाईट बिल कमी येईल, बाबांना पैसे कमी भरायला लागतील. हो की नाही? छान, काय आवाज. पुढचं काय शिकलो आपण? पुढे नाही, त्याच्या आधी काय शिकलो आपण? आपण जेवणामध्ये दोन गोष्टींचा समावेश करायचा आहे, एक सलाड आणि दुसरं ग्रीन व्हेजिटेबल, पालेभाज्या. मग सलाड मध्ये काय काय येतं रे? बरोबर आहे, काकडी, टमाटा, बीट, गाजर, मुळा, कांदा, हे 6 वस्तू आहेत. त्यापैकी 2 किंवा 3 वस्तू आपण काय करायचंय, खायचंय. ओके, आज आपण काय करूयात, बीट, काकडी खाऊयात. ओके, गाजर किंवा आपण कांदा घेऊयात. बीट, गाजर, काकडी आणि कांदा आहे. चला घेऊयात, कापा पद्धतीने स्लाइस करा. चला खा काकडी, बीटचा तुकडा का, कांदा का. नंतर काय करायचंय, ग्रीन व्हेजिटेबल, पालेभाजी पण खायची. कोण कोण खात रे पालेभाज्या? छान, त्याच्याकडे टाळ्या. सर्वांनी खायचंय, सकाळी सुद्धा आणि सायंकाळी सुद्धा. दुसरं काय सांगितलं त्यानंतर? पुढे नाही, जेवणामध्येच बरोबर ताटात उष्ट पाडायचं नाही. मंत्र काय सांगितलं त्यासाठी? बरोबर, जेवढं बसेल पोटात तेवढं त्या ताटात, जास्त ताटात वाढून घ्यायचं नाही. तर आपण काय करतो, लग्न समारंभाला जातो, ताटात खूप सारे पदार्थ वाढून घेतो की नाही, आणि त्यातलं थोडंसंच खातो आणि बाकी ताट काय करतो, फेकून देतो. असं अन्न वाया जातं. हे अन्न वाया घालवायचं नाहीये. जेवढं आपल्याला पोटात बसेल तेवढंच आपल्याला ताटात घ्यायचंय. चला बाबा, आता काय मस्तपैकी आपण पार्टीला गेलेलो आहे, लग्नाचं पार्टी आहे, खूप सारे पदार्थ आहेत. मग आपल्याला काय लागतं खायला, तेवढेच आपण ताटात घेऊ. चला थोडा भात घेऊया. असं कसं, पुरी घ्या, थोडी भाजी घ्या, गुलाबजामुन घ्या, पापड घ्या. बस एवढं लागेल आपल्याला, बाकी जास्त खाणार नाही. आता घेतलेलं सर्व खायचं, आपल्याला ताटात दृष्ट ठेवायचं नाही. चला खा मग सर्व. ताट रिकामा झालं, दाखवा ताट रिकामा. असं कसं, अशा केल्याने अन्न वाया जाणार नाही. Very good.